माझं मत माझ्या सरकारच्या माध्यमातून मी आत्ता आलेलो आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर मतदारसंघात. सुधीर मुनगंटीवार जे भाजपचे बडे नेते आहेत त्यांचा हा मतदारसंघ, मुख्यमंत्री पदाचे दावेदारही मानले जात आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल हे सगळे उंच डोंगर कपाऱ्या तुम्हाला दिसत आहेत. तुम्हाला असं शंका मनात निर्माण झाली असेल की महाराष्ट्रामध्ये जी सह्याद्रीची पर्वतरांगा आहे त्याच्यापैकीच ह्या आहेत की काय, किंवा त्यापुढे इथे चंद्रपूरपर्यंत येऊन पसरल्यात की काय. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. याच्याच बाजूला असलेल्या कोळसा खाणीतून जी सगळी माती उत्खनित केली जाते आणि त्याच्यानंतर ती डंप केली जाते, ती डंपिंग करून करून त्याचे असे डोंगर तयार झालेले आहेत. माळींची झालेली दुर्घटना आपल्याला माहिती आहे. जर पाऊस आला तर ह्याचं पाणी कसं वाहून गेलंय तुम्ही दृश्य पाहताय. हे सगळं माती वरून त्या डोंगरातनं पावसाच्या पाण्यावर इथपर्यंत खाली सगळी वाहून गेलेली आहे. आणि प्रत्यक्षात ज्या कंपनीकडून WCL कंपनीकडून हे सगळं डंपिंग इथं होतं आणि त्यांना सांगितलं गेलं की ही जी ग्रीनरी तुम्ही माझ्या बाजूला बघता डाव्या हाताला, अशा प्रकारे प्लांटेशन म्हणजे वृक्षारोपण केलं पाहिजे या डोंगरावरती, जेणेकरून ही जे भूस्खलन असेल किंवा ही माती ढासळत असेल ती कदाचित ढासळणार नाही. पण प्रत्यक्षात ही बाजू पूर्ण मोकळी आहे. एका बाजूला वृक्षारोपण केलं गेलेलं आहे आणि याच वृक्षारोपणाच्या जोरावर आम्ही सदाहरित ठेवण्याचा प्रयत्न हा या भागाला करतोय. अशा प्रकारचे पुरस्कार पर्यावरणाचे देखील या कंपन्यांनी मिळवलेले आहेत. आपल्यासोबत काही या परिसरातले पर्यावरण तज्ज्ञ देखील आहेत. सर नमस्कार, काय तुमचं नाव? प्राध्यापक सुरेश चोपणे, ग्रीन प्लॅनेट सोसायटीचा मी अध्यक्ष आहे आणि हे प्राध्यापक दूध पचारे हे आमच्या ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे कोषाध्यक्ष. मला सांगा, ज्या प्रकारचं हे सगळं डंपिंग आता मी इथं आल्यापासून बघतोय, हे दुर्गापूर पासून मी सगळा एरिया बघत आलो, अजूनही पुढे असं सगळं डंपिंग आहे? हो, जवळजवळ इथे 10 ते 12 माइन्स आहे. दुर्गापूर, पद्मापूर, किटाडी आणि भटाडी या क्षेत्रामध्ये. आणि सर्वात मोठं क्लस्टर या भागातलं किंवा या मतदारसंघातलं हे आहे. ओव्हरबर्डन कसे असावे याचे नियम आहे. म्हणजे ओव्हरबर्डनचा जो उतार आहे तो 28 अंशाचा असला पाहिजे. त्याच्यावरती त्याला बेंचेस केले पाहिजे. म्हणजे बेंचेस कुठेच दिसत नाहीत. याच्यात कुठेही बेंचेस दिसत नाहीत केलेले. फक्त खाजगी खाणीमध्ये बेंचेस तुम्हाला दिसतील. WCLच्या कोणत्याही खाणीमध्ये बेंचेस केलेले दिसत नाही. आणि बेंचेस नसल्यामुळे इथे जर समजा एखादा व्यक्ती किंवा कोणी असेल तर लँडस्लायडिंग झाली की तो सरळ तो तिथे त्याच्या अंगावरती पडणार किंवा गुराढोरांच्या जनावरांच्या अंगावरती पडणार. पण एवढं सगळं करून WCLनी भरपूर पुरस्कार देखील पटकावले. निकष कसे लावले गेले? काही या ठिकाणी इन्व्हेसिव्ह स्पीसीज झालेले आहेत. जसं आता पाहिजे आपण की ही काटेरी वनस्पती तुम्हाला जी पाहायला मिळते आहे ती टर्मानालिया जुलिफेरा नावाची एक वनस्पती आहे. ती संपूर्ण जगाला धोका आहे करताना. तिचं रिमूव्ह आपण कसं करावं यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण ती या माईनवर इतकी फोफावली, वरून ती इतकी सॅटेलाईटचं मॅप जर पाहिलं तर इतकी हिरवी दिसते आहे. आता जमिनीवर कोणी येऊन पाहत नाहीये. आणि परिणाम असा झाला की त्यांनी आम्ही जंगल लावलं, निवड जंगल लावलं नाही तर या ठिकाणी वाईल्ड लाईफ पण आलेले आहेत. बिबट्यासारखे प्राणी इथं येत आहेत नाही असं नाही, कारण तळोबा बाजूलाच आहे. आणि त्यामुळे त्यांना सगळे पुरस्कार पण मिळालेले आहेत. तुम्ही बघता माझ्या पाठीमागे ह्या ज्या चिमण्या दिसतात थर्मल पॉवर स्टेशनच्या, मोठ्या प्रमाणात धूर इथून बाहेर पडतो आणि या शहरावरती प्रचंड असं प्रदूषण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजही पाऊस पडलाय महाराष्ट्रात. थंडीचे दिवस काही दिवसात सुरू होतील. मात्र या ठिकाणी माझ्या शरीरातनं घामाच्या धारा थांबत नाहीयेत. इतका या शहरात आता उकाड आहे. म्हणजे प्रचंड हीट चंद्रपूरमध्ये आहे. राज्यातलं 2 नंबरचं प्रदूषित असं शहर हे मानलं जातं. विशेष म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री देखील आहेत. पर्यावरण मंत्रालय देखील त्यांनी सांभाळलेलं आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाची परिसीमा ओलांडून चंद्रपूर शहर एका वेगळ्या दिशेने जाताना पाहायला मिळते. पाण्याच्या प्रदूषणामुळे नेमक्या काय लोकांना समस्या भोगाव्या लागतात. प्यायचं पाणी देखील कधी कधी या परिसरात राहणाऱ्या लोकांना स्वच्छ मिळत नाही. त्या ठिकाणी जाऊन आपण बघणार आहोत. चला माझ्यासोबत. आता आपण इथल्या कॉलनीमध्ये आलेलो. जग मगाशी आपण उल्लेख केला की इथं सगळं प्रदूषित पाणी प्यायला वापरायला सगळंच मिळतं. आपण इथं काही मावशींशी बोलूया. मावशी, मला आता इथं माहिती मिळाली की तुमच्याकडे काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम आहे. हो, पाणी खराब येते. पाणी पूर्ण खराब आहे, चांगलं नाही. पाणी आम्हाला एकच टाइम येते. इथं येते WCLचं पाणी. कुठे पाणी तुमच्याकडे? नळ कुठे दाखवतो? नळ आहे पण खूप खराब पाणी येते. दाखवा जरा, दाखवा कुठे येते. बरोबर येत नाही, काही नाही. पहा, तेव्हा इतकं गंद पाणी आहे. नळ येते ना तर 1 तास ठेवते, फक्त ठेवत नाही 2-3 तास, काही नाही. पण हे पाणी बघितलं तर काय, पहा ना कितीतरी गंद पाणी आहे WCLचं. हे आम्हाला प्यायला लागते, मग पोरं बिमार पडते. अच्छा, पहा, हेच प्यायला येतं पाणी? हो, हेच प्यायला देते पाणी. पाणी सफेद पाणीच नाही चांगलं देत. आणि सांगून देखील तुमच्याकडे काय तक्रारी करून देखील काय फायदा झाला नाही? नाही, काहीच नाही. आम्हाला पाणी ते कुठून बोरिंग, एक बोरिंग दिली 3-4 लाईन मिळून.
हे भीड राहते खूप तिथे. आता इथे सगळे मतदानाला लोक येतात, सगळे हा. मागतात काय काय, त्यांना सांगून देखील काय फायदा होतो? नाही 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 काहीच नाही, येऊन पाहतच नाही. टंकी तर साफ करतच नाही, 1-1 वर्ष 2-2 वर्ष. म्हणजे आता हे पाणी जरी समजा फिल्टरला टाकलं तरी ते स्वच्छ नाही होतं नाही की नाही होत, नाही होत. कसं होणार आहे स्वच्छ सांगा? त्याच्यापासून काय काय आजार होतो, काय पोरांना? पोरांना कितीतरी बिमाऱ्या होते, मलेरिया, टायफॉइड, असल्या डोकं दुखते, आपले कोणी बायाम ते पाय दुखते, कोणाची कंबर दुखते सांगा. मग अशा एवढ्या बिमाऱ्या आहे, पण WCL लक्ष देत नाही. त्याच्यात कुणीच काही लक्ष देत नाही. आपण कोणीच बघतोय लक्ष देत नाही. ही सगळी अशी कॉलनी आहे, प्रत्येक कॉलनीवरती वरती तुम्ही टाक्या बघताय, जुन्या सगळ्या पुराण्या टाक्या सगळ्या इथे बसवल्या गेलेल्या आहेत. जर आपण पाहिलं बाहेर तर जसं आता त्या मावशींनी सांगितलं की पाणी बाहेरून आणावं लागतं. तिथे माझ्या बाजूला एक मोटरसायकल तुम्ही बघताय, मोटरसायकलला असे कॅन सगळे लावलेले आहेत आणि याच कॅनच्या माध्यमातून लोकांना कोसो दूर जाऊन स्वच्छ पाणी केवळ पिण्यासाठी म्हणून आणावं लागतं आणि त्याच पाण्याचा वापर हे आपला रोजच्या गरजा भागवण्यासाठी इथे करतात. काय अडचणी तुम्हाला, पाणी कुठून कुठून आणायला लागतं, किती वर्षापासून सोचताय सगळे? 20 वर्ष झाले. बाहेरून पाणी आणतो आम्ही 20 वर्षापासून ऊर्जानगरवरून. पिण्याचं पाणी आणायला लागते आम्हाला. त्याला काय चार्ज लागतो की ते फुकट देतात? फुकट नाही, आपल्या आपल्या सोयीनं आणतो. गाडी घेऊन जावं लागते, गाडी घेऊन जावं. गाडी घेऊन जावं लागते, तिथून पाणी आणावं कॅन कॅनने आम्हाला. बरं. ॲक्वागार्ड लावला आम्ही, ॲक्वागार्डचे पूर्ण काळं काळं किट्ट होऊन गेलं. ते वर्षा पाण्यामुळे आणि पूर्ण ते गाळ वर्षातून तयार झाला, त्याच्यात तीनदा एकदा आम्हाला पूर्ण एकवागार्ड मशीन खराब फिरवावं होऊन लागते आम्हाला. किती वेळा ते मशीन परत ते कुठे आजारी पडलं. आपण साफ करत नाही, तेच पाणी आम्हाला प्यावं लागते. तेच पाणी प्यावं लागते आम्हाला. फिल्टरही होऊन पाणी ते येत येतही नाही काही, फिल्टर होऊन पण फिल्टर होऊन नाही. नाही, टाक्या साफ होत. अच्छा. खूप गाळ येतो पाणी. गाळ पाणी ॲक्वागार्ड आम्हाला नेहमी 4 वर्ष 4,000 खर्च आला आम्हाला नेहमी. लागते आम्हाला. आणि इथून या जरा कोणी सोय पण नाही, कोणी आजारी पडलं तर आठवण नाही ऑटो मिळत मिळत नाही, तिथे. काहीच नाही. काहीच नाही. खूप त्रास होणार आम्हाला नाहीये. इथूनच. काहीच नाही. रोजचं मला सांगा की साधारण आपल्याला घरात किती पाणी लागतं आणि किती तुम्हाला जाऊन आणायला लागतं? तरी 15 लिटरची कॅन आणतो आम्ही भरून. बरं. 15 लिटरमध्ये जर लागते ना, आणतो आम्ही, सकाळी आणतो, मग एक संध्याकाळपर्यंत दिवसभर मला पुरते पुरते एक पडते. कॅन. 2 कॅन लागतात आम्हाला. 2 कॅन. एक दिवसात 2 पाहिजे. एक दिवसात 2 कॅन पाहिजे. पाहिजे. मला सांगा आता तुम्ही सगळेच मतदान करता प्रत्येक वेळेला, आता तुमच्या काय मागण्या आहेत? आता आम्ही यांना इथून ऑटोची बसची सोय करून मागू आम्ही, आणि इथून सगळ्या सोय करून मागू, तेव्हा आम्ही मत देऊ आम्ही. देऊ नाही तर देत आणि यांच्या सड़क आम्हाला पूर्ण व्यवस्थित पाहिजे. आने चुनाव से पहले क्या बोलते नहीं, बोले हम आप लोगों को ये काम कर देंगे, वो काम कर देंगे। होने के चुनाव होने के बाद तो कोई आके देखता भी नहीं, चाहे वो बीजेपी वाला हो, कांग्रेस वाला हो, चाहे वो दूसरे कोई हो। कूलर भी नहीं चलवा पाते हम लोग, इतना पानी का शॉर्टेज हो, तो पूछिए अब इन लोगों सबसे। पीने की तो लाना पड़ता, वो बात तो अलग है, चलो 20 लीटर पानी में अपना दिन गुजारा हो जाता, लेकिन जब अपने को कूलर के लिए कितना बने, तो डस्ट इतना है, ऊपर तो गर्मी कितनी है यहाँ पर, ऊपर वाले को तो रहना मुश्किल है बिना कूलर के, लेकिन उसमें कुछ होता नहीं। प्रॉब्लम तो हमारा सॉल्व नहीं है, जहाँ के हम वहीं पर है। चुनाव हर साल आते जाते, नेता एक दूसरे से बदल के आ जाते। जैसे अगर WCL में कंप्लेन करते हैं तो उतना ध्यान नहीं देते, अगर नगर परिषद या ग्राम पंचायत या इधर कंप्लेन करती है तो वो बोलते हैं कि WCL का काम है, हम लोग उसमें इंटरफेयर नहीं कोई इंटरफेयर नहीं करेंगे हम वहाँ पर। वो WCL का पैसा आता है, WCL वाले करेंगे, तो ना ग्राम पंचायत वाले करते हैं ना WCL वाले करते हैं यहाँ पर। पावसाळा होऊन गेला, मात्र अनेक ठिकाणी आता हे प्रदूषित पाणी मगाशी बघितलं, प्रत्येक घरात त्यांना प्यावं लागतं आणि याच्यातनं होणारे वेगवेगळे आजार ना सरकारचं लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथल्या आमदारांकडून आपण घेणार आहोत. मी आता आलेलो आहे बल्लारपूरमधल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या ऑफिसच्या इथे. आता सुधीर मुनगंटीवार आपल्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारतायत, निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत. आपण थेट त्यांना जाऊन विचारणार आहोत जे प्रश्न मागाशी आपण यांच्याच मतदारसंघातले पाहिले आणि या प्रश्नासंदर्भात त्यांची नेमकी काय उत्तर आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदारांना काय काय आश्वासनं घेऊन ते समोर जात आहेत तेही आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण बघतो सगळे कार्यकर्ते इथे बसलेले आहेत. सुधीर भाऊ नमस्कार. नमस्कार. काय तयारी सुरू झालेली दिसते तुमची? तयारी एकदम 5 वर्ष असते आमची. शेवटी राजकारण हे जनतेची सेवा करण्याचं माध्यम आम्ही समजदार लोक आहोत. निवडणुकीत विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. इथं आपण स्वतःला आमदार म्हणजे जनतेचा राजा समजून निवडणुकीत येत नाही, तर जनतेचे सेवक म्हणून आपण या निवडणुकीत घडत असतो. दरवर्षी 100च्या वरती कार्यक्रम हे आमच्या मतदारसंघामध्ये आमचे कार्यकर्ते करतात. बरोबर आहे की कार्यक्रम तर काही थांबलेले नसतात तुम्ही म्हणताय, पण मतदारसंघातल्या काही समस्यांविषयी आम्ही फिरत असताना पाहिलं तिथे जे कोळसा खाणीची सगळी माती बाहेर काढली जाते आणि उंच उंच डोंगरासारखे डोंगर उभे राहिलेले दिसत आहेत. त्याच्यातनं निघणारं पाणी पावसाळ्यातनं तेही प्रदूषित असतं. तर याच्यासाठी म्हणून तुम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने काय पाठपुरावा करणार आहोत? कारण मी काही फोटोज तुम्हाला दाखवतो ज्याच्यात मी फिरलो. या महिला असतील,
पाणी घेऊन येणार आहे, ज्यांना पाणी बाहेरून आणावं लागतं, घरात त्यांना स्वच्छ पाणी मिळत नाही आणि त्यांच्या घरातल्या पाण्याची अवस्था ही आहे. असं पाणी त्यांना प्यायला लागत असेल तर तुम्ही याच्यासाठी म्हणून पुढे काय पाठपुरावा करणार आहात? कारण या कंपन्यांनी खूप काही सगळं सरकारला वेगळं दृश्य दाखवलेलं दिसतंय. WCL हा केंद्र सरकारचा अंगीकृत उपक्रम आहे. आपण ज्या पाण्याचे फोटो काढत ना, या संदर्भात WCLच्या हेडक्वार्टरवर जाऊन आम्ही एक मोठं आंदोलन केलं. एकदा नव्हे दोनदा केलं. WCLच्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी यावी याचा प्रयत्न केला. आमच्यावर केसेस झाल्या, अजामीनपात्र गुन्हाही झाला. विधिमंडळाच्या माध्यमातून याला वाचा फोडण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. जो WCLचा CMD आहे तो स्वतःच्या नावासमोरचा डी काढून CM पेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो, हे विधानसभेमधलं माझं भाष्य आहे. या संदर्भामध्ये होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात लोकसभेमध्ये मी एकमात्र महाराष्ट्राचा असा विधानसभा सदस्य आहे की तिथं असणाऱ्या पिटिशन कमिटीचा जो अधिकार आहे सामान्य व्यक्तीला, या देशाच्या 125 कोटी लोकांना, या देशातला कोणताही व्यक्ती जो संसदेचा सदस्य नाही पण संसदेत आपलं मत मांडण्यासाठी त्याला पिटिशन कमिटी म्हणजे विनंती अर्ज समितीचा एक आधार आहे, त्याचाही मी आधार घेतला. पण दुर्दैवाने केंद्र सरकार 10 वर्ष हे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाचं होतं. आणि काँग्रेस आणि त्यांचा मित्रपक्ष म्हणजे समानार्थी शब्द कुंभकर्ण. हे कुंभकर्णासारखे झोपायचे. जर तुम्ही माझा पत्रव्यवहार पाहिला या विषयावर 150च्या वरती पत्र गेले. पण आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः प्रदूषण खात्याचे मंत्री आहे, पर्यावरण मंत्री. पण शेवटी ते काँग्रेसचे आहेत, त्याच्यामुळे जसे काँग्रेसचे इतर नेते सुस्त राहतात, जनता त्रस्त राहते, तसंच या ठिकाणी झालं. सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. आत्ता जेव्हा माननीय पियुष गोयलजी मंत्री झाले तेव्हा आत्ता आम्ही इस्टिमेट करून शेवटी नागपूर हेड ऑफिसला ती इस्टिमेट गेलाय आणि मला विश्वास आहे की आता नरेंद्रभाई मोदींचं सरकार आहे. दुसरं आणखी एक सुधीर भाऊ, तुमच्या मतदारसंघामध्ये ताडोबाचं बरंचसं क्षेत्र येतं. बांबूची लागवड तिथे आहे, आदिवासींच्या बांबूचा प्रश्न आणि मग सरकारनं त्यांना द्यायच्या गोष्टी आणि वनक्षेत्राचा मुद्दा असेल तर तो कसा मार्गी लावणार? आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये या मुद्द्याचा पूर्ण विस्तृत स्वरूपामध्ये आम्ही याच्यावर मांडणी करतो आहे. म्हणून आम्ही एक प्रस्ताव दिला होता की चिचपल्ली येथे एक 17 कोटी रुपये खर्च करून बांबूवर आधारित उद्योगाचं प्रशिक्षण. जर बांबू मिशनच्या मागे पूर्ण शक्ती उभी केली असती तर मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांना धान उत्पादन करण्याच्या ऐवजी एका हेक्टर मागे बांबू उत्पादनावर ऊसापेक्षा जास्त पैसे मिळाले असते. पण विधानसभेत जेव्हा हा प्रयत्न केल्यावर मी तरी हे निश्चितपणे सांगू शकतो की गेंड्यापेक्षाही जाड चामडीचा प्राणी म्हणजे आमचं हे सरकार आहे. आता आमचं सरकार आलं तर आम्ही बांबूवर आधारित उद्योग हा आमचा एक महत्वाचं लक्ष्य आहे. पण या निवडणुकीत सुधीर भाऊंचे समोरचे मोठे मुद्दे काय असणार आहेत आव्हानाच्या दृष्टीने आणि विकास कामांच्या दृष्टीने? मी जसं सांगितलं की मी स्वतःला एक परीक्षा देणारा विद्यार्थी समजतो. 288 विधानसभेमध्ये माझा एकमात्र मतदारसंघ आहे की जिथं 2 नाट्यगृहाची उभारणी होते. हुमन प्रकल्पासारखा 83 मध्ये अडगेगा प्रकल्प, त्याला आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू 183 कोटी भरायला गावले. आता 200 बंधाऱ्यांचं आपण नियोजन केलेलं आहे. पाणी अडवलं पाहिजे, पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा यासाठी परसगाव आंबडी उपसा जलसिंचन योजना आपण केली. आज पोंभुर्ण्यासारख्या नक्षलग्रस्त नो इंडस्ट्री असणाऱ्या तालुक्यात MIDC शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून गोंडवाना विद्यापीठ केलं. विद्यापीठाची नावं बदलले. शेवटच्या माणसाला न्याय मिळावा म्हणून मग मातंग आयोगाची चर्चा असेल विधानसभेत, मी त्याच्यासाठी संघर्ष केला. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर आम्ही संघर्ष केला. पण एक गोष्ट खरी आहे, आम्ही संघर्ष करायचो, काहीमध्ये यश यायचं, काहीमध्ये सरकार मदत करत नव्हती. आणि आत्ता समोरचं आव्हान काय तर एकच आहे, ते म्हणजे 15 वर्षापासून असणारी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली पाहिजे. मी आता बल्लारपूर मधल्या आठवडी बाजारातला माहोल आपण सगळा बघतोय. कांद्याचे भाव असतील, टोमॅटोचे भाव असतील, फळभाज्यांचे भाव असतील, या महागाईच्या मुद्द्यावरती अनेक जण बोलत असतात. व्यापाऱ्यांशी बोलणार आहोत. काय होईल बल्लारपूर मतदारसंघात? इधर तो बीजेपी आना भैया. का बीजेपी आएंगी. कशासाठी? कांग्रेस ने बढ़ा दिए रेट तो कम करने के लिए तो बीजेपी आएंगी. पेट्रोल दाम इससे कम हो गए अभी. उम्मीद है कि बीजेपी और ये जो है रेट
आज महाराष्ट्र में आने के बाद में कैमरेट होना चाहिए, ऐसी उम्मीद लगाए हमने. लोक आशा लावून बसलेले आहेत की काय होईल यावेळेला. अजूनही काही लोकांशी आपण बोलूया की इथे काय आठवडी बाजारामध्ये काय काय नेमकं होत आहे आणि काय काय नाही. मतदानाच्या वेळेस काय होईल निवडणुकीत बरोबर होईल निवडणूक. कुणाला करणार आम्ही कोणाला सुधीर मुनगंटीवार का? छान छान कार्य करते म्हणून करतो. छान माणूस आहे सुधीर मुनगंटीवार, मग त्यालाच निवडून द्यायचं आम्हाला. त्यालाच निवडून द्यायचं असं लोक म्हणतात. अजूनही काही आपण प्रतिक्रिया बोलक्यात त्या जाणून घेऊया बाजारातल्या की बाजारात नेमकं हे सगळं घडत असताना मामा वोटिंग करता की नाही, मतदान करता? हो, आता या निवडणुकीत काय होईल माहित नाही आता आपल्याला काय होते, तरी काय होईल पण काही होईल. काय होईल यावेळेस काय होईल या निवडणुकीत? भाजप येईल. मला सांगा मतदान करता की नाही, काय होईल यावेळेस? यावेळेस काय होईल आता काय सांगता येईल, काय सांगता येत नाही, काही सांगता येईल. काही सांगता येत नाही असं ते म्हणतायत. अजूनही काही प्रतिक्रिया इकडे आपण जाऊन जाणून घेऊया की नेमकं या बाजारामध्ये भाव काय आहे. काका काय नाव तुमचं? विसापूर. कुठे बल्लारपूरमध्ये राहता आजूबाजूला? हा बल्लारच्या जवळचा विसापूर. बरं काय मतदान करता की नाही निवडणुकीत? काय होईल यावेळेस? यावेळेस काय होईल? काय होतं बाबा यावेळेस सगळ्यांना माणसाला काय समजते तरी काय तरी राजकारण थोडंफार समजत असेल की? काय नाही आपलं काय नाही समजा आपल्याला विकास पावलं गमवलं हे समजतं. बाकी पण काय कामं काय व्हायला पाहिजे असं वाटतंय? कामं आता कोणते होतात, गरीबाचे कामं कोणतेच नाही होऊन राहिले ना. गरीबाचं नुसतं नाव आहे, गाव काय नाव सोनाबाई हाती कटली तर बरं आहे. काय करायला पाहिजे गरिबांसाठी? सर्वच काही करायला करता येतं पण कोणी नाही देत. सगळं काहीतरी गरिबांसाठी करायला पाहिजे असं ते म्हणतात. अजून काही महिला वर्ग पण आहेत. मतदान करता की नाही? करते हो. करता ना. यावेळेस काय होईल निवडणुकीत वाटतंय? अभी अकेले क्या बताऊं? क्या आपके मन में क्या लगता है क्या होगा? मेरा मन में तो ऐसा लग रहा है कि कमल से होगा, ऐसा लग रहा है. काय होईल यावेळेस? मतदान करता की नाही? आहे ना. किती वेळा केलं आतापर्यंत? तीनदा केला ना. यावेळेस काय होईल निवडणुकीत? यावेळी तो भाजपा येणार. का? काऊन का मोदीची जाहीर आहे, चांगली लिस्ट आहे, चांगले काम होत आहे असं वाटत आहे. आता एवढ्या पिशव्या सगळ्या लटकावून चालले तुम्ही, हो सर. किती रुपयाला तयार करता येईल? मी तयारी काय मी घेऊन आणतो. घेऊन येता. हो. फायदा पडतो का? हो पडते सर. हा. हो. पण तुमच्यासारखे व्यापाऱ्याला काय मदत केली पाहिजे सरकारनं? आमच्या जे वेट आहे ते कमी करायला पाहिजे. काऊन काय जवळ जेव्हा बी आम्ही खरेदी करायला जातो तेव्हा नाही दुकानदाराने नेहमी सांगा 2 रुपये 3 रुपये मागच देते. काम म्हणते ते वेट लागून आहे म्हणते. हो. मतदान करता की नाही? बाजार करतो, हमाली करतो. हमाली करता. काय करायला पाहिजे सरकारनं? सरकारने आम्हाला सोयी उपलब्ध करायला पाहिजे. आता या निवडणुकीत काय होईल बल्लारपूरमध्ये? बल्लारपूरमध्ये बीजेपीची सत्ता आहे. काय होईल निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? ये पब्लिक चाहिए वो होगा सर. क्या चाहती है पब्लिक? पब्लिक अब ऊपर के लेवल पे चाहिए पब्लिक. आपण बघितलं बाजारामध्ये हे वेगवेगळे रंग सगळे ऐकायला मिळत आहेत. पावसाचा जोर जसा वाढतो तसा राजकीय रंग देखील वाढत इथे चाललेला पाहायला मिळतोय. काय होणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे. त्यामुळे मतदान कशा पद्धतीने होतं त्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. इथंच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.